नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आज सायंकाळी मालेगाव शहरात अचानक आलेल्या पावसात वीज पडून नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली आहे। ही धक्कादायक घटना कॅम्प भागातील सुयोग मंगल कार्यालय परिसरातील प्राध्यापक डॉक्टर बिरारी यांच्या घराच्या आवारात घडली। शहरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला आणि अचानक मोठा आवाज होऊन प्राध्यापक बिरारी यांच्या घराच्या आवारात असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली आणि झाडाला आग लागली। नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली। अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी झाडाची आग विझवली। सुदैवाने बाहेर परिसरात कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान वादळ व पावसामुळे वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता। अवकाळी पावसाच्या काळात अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असते। नागरिक आणि शेतकऱ्यांनी या काळात खबरदारी घेणं गरजेचं आहे। शक्यतो पावसात किंवा वादळाच्या वेळी बाहेर फिरणं टाळावं व झाडाखाली थांबू नये। कुठं पडली? हे काय इथं नारळ झाड समोर फोटो काढून घ्या। पहिले पण पडली होती, पहिले इकडे कुठंतरी वाजलं होतं ना, इकडे खाली काय ना इकडे पडली।